नमस्कार. चला तर आपण आज जागतिक राजकारणावरच बोलूया. तसा काही तो आपला मुद्दा नाही आहे आणि मी काही एक्सपर्ट नाही आहे. तरीसुद्धा दररोज न्यूजमध्ये ती गोष्ट येत असली की चर्चा करूया. थोडंफार मलासुद्धा एक्सप्लेन करण्याची सवय होऊन जाईल. त्यामुळे करूया. तर तुम्ही जर जागतिक व्यवसायात किंवा न्यूजवर अपडेट टाकत असेल तर बऱ्याच घडामोडी होत आहे. नुकतंच UK आणि भारताचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करण्यात आलं आणि यामुळे दोन्ही देशाला निर्यात करायला सोपं जाईल. त्याचनुसार आता बऱ्याच दिवसापासून जोपासून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प बनले तेव्हापासून त्यांची एकच धमकी असते प्रत्येक देशावर की या देशावर एवढं टेरिफ लावण्यात येईल, एवढे पर्सेंट टेरिफ लावण्यात येईल, असं करण्यात येईल, कोणाची अर्थव्यवस्था होण्यात येईल. ते डोनाल्ड ट्रम्प यांची तर मानसिक संतुलन थोडंसं म्हणा इतर नेत्यांच्या कंपॅरिझननं इतर वर्ल्ड नेत्यांच्या कंपॅरिझन केलेलीच नाही. ते कधी काय बोलून कोण्या देशासोबत संबंध ठेवायचे चांगले की नाही ठेवायचे हे त्यांना काही समजत नाही. त्यांना एवढंच माहीत आहे का माझ्या अमेरिका ही सर्वात श्रेष्ठ देश आहे आणि अमेरिका जे म्हणेल ते सर्व देशाने ऐकायला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं सुद्धा आहे की जे सिंदूर ऑपरेशन होता भारताने आखलेलं ते त्यांनीच बंद केलं आणि कुठेही आपलं कायबी लावून देतात आणि त्यांना त्यांचा स्वतःचा ह्यामध्ये फायदा झाला पाहिजे किंवा आपलं इमेज चमकवायचे असेल किंवा नोबेल प्राईजसुद्धा त्यांना पाहिजे नसेल त्यासाठी हे सगळं ते करत आहे. आता भारत 140 करोड लोकसंख्येचा भारत देश आणि त्यांचं ऐकायला असं तर होऊ नाही शकत. भारत देश स्वतःचा स्टँड समोर मांडून इतर कोणाही देशाची मध्यस्थी नाही असं सांगत आहे आणि हे योग्यही आहे. राहिले इतर अमेरिकेचे टॅरिफ 25% नक्कीच आपण इंडियन लोक बघून घेऊ. आपणच आपल्या देशात जरी व्यवस्थितपैकी कन्झ्युमर जरी बनलो, आपल्या देशातल्या आपण वस्तू जर विकत घेतल्या तर नक्कीच आपल्या देशाला कोणी मागे टाकू नाही शकत. समोरील आपले जे बी सण येईल दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्र ह्या सणामध्ये किती सारे उत्पादनाची किंवा पैशाची